नाही, आज तुम्ही बघितलं असेल तर कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत जो रस्ता आज आपण महामार्ग बघतोय, ही जी दुर्दैवानं परिस्थिती काय झालेली आहे आणि मग शासनानं हे निर्णय घेतला पाहिजे की रस्ता एवढा खराब असून देखील तुम्ही टोल का घेता, हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे। आज आम्ही टोलधारकांना, आज तुम्ही बघितलं जे गाडी घेऊन चाललेले जे प्रवासी आहेत त्या लोकांशी जेव्हा आम्ही चर्चा करतो, त्यांना आम्ही त्यांच्या गाडीवर स्टिकर लावतो, त्यांच्या मनामध्ये एक आनंद आहे की त्यांच्या मनातली भूमिका आज इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मांडायला आम्ही उभारलेलो आहे। आज निश्चितपणे जो रस्ता खराब आहे, थोडक्यात काय असतं की रस्ता हा जेव्हा काम चालू असतं तेव्हा सर्व्हिस रोड चांगला केला पाहिजे आणि सर्व्हिस रोड देखील चांगला नाही आहे, तिथं पूर्णपणे खड्डे आहेत आणि तरी देखील तुम्ही टोल घेता, हे मनामध्ये सगळ्यांच्या खतखत आहे। जोपर्यंत हा रस्ता चांगला होत नाही आणि जोपर्यंत सर्व्हिस रोड चांगला केला जात नाही तोपर्यंत टोल घ्यायचा नाही, भूमिका स्पष्ट आज काँग्रेस पक्षाची आहे। या टोल नाक्याची मुदत 2022 मध्ये संपल्याचं कळते, या संदर्भात काय सांगाल? कारण त्याबद्दल मला वाटते त्याची माहिती आम्ही घेतलेली नाही, पण शासन त्याच्याबद्दल निर्णय घ्यावा। जर मुदत संपली असेल तर मुदत वाढ का, आणि जर मुदत असेल तर रस्ता का चांगला नाही, हा प्रश्न आमच्या मनात आहे।